काल 25 डिसेंबर. मी जाणीवपूर्वक काल अनेकांचे स्टेटस तपासले आणि मला खंत वाटली, की काल मनुस्मृती दहन म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1925 मध्ये महाड येथे मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं होतं. खरं पाहता हा मानव जातीसाठी, शूद्रांसाठी, स्त्रियांसाठी, सर्वांसाठीच अभिमानाचा विषय होता. परंतु अनेकांनी सांताचे आगमन असे स्टेटस ठेवले होते आणि मनुस्मृती दहन हे म्हणजे अनेकांना माहीत नसलेला विषय आहे. आपण लहान मुलांच्या आनंदासाठी बरेच पालक सांताचे कपडे आणतो, ख्रिसमस सेलिब्रेशन करतो. त्यात वाईट असं काही नाही. परंतु मुलांना चांगले काय आणि वाईट काय यातली फरक माहिती नसतो आणि हा फरक आपल्यासारख्या सुज्ञ पालकांनी मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी अभंग, कीर्तन आणि भजनांच्या माध्यमातून समाजाचा विकास घडवून आणला आहे. अंधश्रद्धा, जुड्या रूढी परंपरा, चालीरीती यांच्यावर अनेक वेळा टीका केलेल्या आहे आणि अशा प्रकारे हा आपला समाज विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आजचं जे जीवनाचं सत्य आहे ते अनेक संतांनी सांगून सुद्धा संत आणि सांता याच्यातील फरक हा विद्यार्थ्यांना किंवा मुलांना समजणं महत्वाचं आहे. अनेकांना मनुस्मृती दहन का केले, कोणी केले याच्याबद्दल देखील अनेकांना त्याच्याविषयी माहितीच नाहीये. खरं पाहता गुलाम स्त्रीला गुलामासारखं वागणूक या ग्रंथामध्ये दिलेली होती. लहान मुलांना आपण समजावून सांगितलं पाहिजे, की जे चमकतं ते सगळंच सोनं नसतं. नाहीतर ही संतांची भूमी, सॅन्टाची भूमी व्हायला वेळ लागणार नाही. माझ्याकडून पुन्हा एकदा मनुस्मृती दहनाच्या खूप खूप शुभेच्छा.